ओम नमो भगवते वासुदेवाय. या 5व्या स्कंधाच्या 15व्या अध्यायात शुक महामुनी राजाला भरताच्या वंशाचं वर्णन करून सांगतात. ते म्हणाले, राजा, राजर्षी भरतांचा मुलगा सुमती होता, हे मागे सांगून झालंय तुला. तो सुद्धा भगवान ऋषभदेवांप्रमाणेच वागत होता. म्हणजेच ऋषभदेवांची आंतरिक स्थिती लक्षात न घेता त्यांचं बाह्याचरण, बाह्यवेश जसा होता तशा प्रकारे तो त्यांचं अनुकरण करायला लागला. आणि म्हणूनच कलियुगामध्ये बरेचसे पाखंडी अनार्य माणसं आपल्या दुष्टबुद्धीमुळं वेदविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील. या सुमतीची पत्नी वृद्धसेना, तिला देवताजीत नावाचा मुलगा झाला. देवताजीतला असुरी नावाची पत्नी मिळाली. तिच्यापासून देवद्युम्न झाला. देवद्युम्नाची बायको धेनुमती, तिच्यापासून परमेष्ठी, आणि परमेष्ठीची बायको सुवर्चला, हिच्यापासून प्रतिह नावाचा मुलगा झाला. ह्या प्रतिहानं अन्य लोकांना आत्मविद्येचा उपदेश केला. स्वतः अत्यंत शुद्ध चित्त राहिला आणि परमपुरुष भगवान श्री नारायणांचा साक्षात त्याने अनुभव घेतला, साक्षात्कार करून घेतला. या प्रतिहाची पत्नी सुवर्चला, तिच्यापासून त्याला प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्गाता असे 3 मुलगे झाले. आणि हे तिन्ही मुलगे यज्ञादी कर्मांमध्ये अत्यंत कुशल होते, निपुण होते. यातल्या प्रतिहर्ताची पत्नी होती स्तुती, आणि तिच्यापासून त्याला अज आणि भूमा या नावाचे 2 मुलगे झाले. भूमाला ऋषिकुल्या नावाची पत्नी मिळाली. तिच्यापासून उद्गीत, त्या उद्गीताची पत्नी देवकुल्या, तिच्यापासून प्रस्ताव, आणि प्रस्तावाची पत्नी नियुत्सा, तिच्यापासून विभू असे पुत्र या वंशात पुढे आले. विभूची पत्नी रती, तिच्यापासून पृथुषण जन्माला आला. पृथुषणाची पत्नी आकुती, तिच्यापासून नक्त, आणि नक्ताची पत्नी द्रुती, तिच्यापासून उदार कीर्ती, राजर्षी प्रवर गय हा जन्माला आला. हा राजा गय जगताच्या रक्षणासाठी त्यांनी सत्वगुणाचा स्वीकार करून साक्षात भगवान विष्णूंचा आपण अंश आहोत अशा प्रकारचा लोकांना साक्षात्कार करवला. आणि संयमादी अनेक गुणांच्यामुळं ह्या गयाची गणना अन्य सर्व महापुरुषांमध्ये केली जाते. महाराज गयांनी आपल्या प्रजेचं पालन पोषण, मनोरंजन, त्यांचे लाड, कौतुक आणि शासन सुद्धा हे सगळं व्यवस्थित करून नाना प्रकारचे यज्ञ त्यांनी आरंभले, त्यांची अनुष्ठानं वेगळी केली. आणि निष्काम भावानं केवळ भगवंताच्या बद्दलचं जे प्रेम होतं, प्रीती होती, त्याच्याद्वारे त्यांनी धर्माचं यथास्थित आचरण केलं. आणि महाराज गयांच्या ह्या आचरणामुळं सगळी कर्म सर्वश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा भगवान श्रीहरीला अर्पित झाली, आणि ते गय स्वतः परमार्थ रूप झाले. त्यामुळं ब्रह्मवेत्ता महापुरुषांच्या चरणांची सेवा केल्यामुळं त्यांना भक्तियोगाची प्राप्ती झाली. आणि निरंतर भगवत चिंतन करीत राहिल्यामुळं आपलं चित्त त्यांनी शुद्ध करून घेतलं. आणि देहादी अनात्म वस्तूंमध्ये असलेला अहंकाराचा भाव पूर्णतः नाहीसा करून स्वतःच्या ठिकाणी परब्रह्माची अनुभूती त्यांनी घेतली. आणि एवढं करून सुद्धा जोपर्यंत देह अस्तित्वात होता तोपर्यंत निर्भिमान राहून त्यांनी पृथ्वीचं पालन केलं. ह्या प्राचीन इतिहासाला जाणणारे जे लोक आहेत ते राजर्षी गयाच्या बाबतीत
एक अतिशय कौतुकास्पद उद्गार काढतात. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.